मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला अवकाश असतो, म्हणजे सुट्टी असते, कामकाज बंद असते। मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं। मोबाईल नंबर आहे, पुन्हा ऐका, 9850015558। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन माझी चौकशी करू शकता। रावेर रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर आणि रावेरच्या बस स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे। कार्यालयाची वेळ ही साधारणतः सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असतात। त्याच्यानंतर अवकाश असतो, इतर कामं कार्यालयीन नसतात। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांचं सहाय्य मला आता नाही आहे, त्यामुळे कामकाजाची जी वेळ आहे ती थोडीशी कमी झाली आहे। नाही तर कामकाज पूर्वी 7-8 वाजेपर्यंत रात्रीपर्यंत चालत होतं। आता सर्व कार्य मला एकट्याला करावे लागतात, त्यामुळे आणि वय आहे 76 वर्ष। आजचा कार्याचा विषय आज जरा आगळा वेगळा आहे, ज्योतिषशास्त्रीय आहे। जन्मनाव जे आपल्याला निघते आणि जन्मनावाच्या विपरीत काही जण नाव ठेवतात, त्याच्याविषयी मार्गदर्शन आणि त्याच्यापासून होणारे फायदे नुकसान काय होते ते आपण बघणार आहोत। कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आपला जन्म झाला की जन्मतारीख आपल्याला माहीत असते, जन्माची वेळ माहीत असते, जन्मठिकाण माहीत असते आणि याच्यानुसार आपण ज्योतिषाकडे जातात, पुजाऱ्यांकडे जातात, पंडितांकडे जातात, शास्त्रीकडे जातात आणि आपलं जन्मनाव आपण पाहून घेतात। परंतु जन्मनाव पाहण्यापुरतंच तुम्ही ज्योतिषशास्त्र बघता आणि मात्र ते सोडून देतात आणि तुम्ही मग तुमच्या मनाप्रमाणे नाव ठेवतात। आता हे मनाप्रमाणे नाव ठेवताना ते त्या संबंधित जर नसलं तर फार मोठं नुकसान होण्याची संभावना जास्त असते। एक आपलं जन्मनाव आहे ते तर आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे, ते नाव पक्का आहे, त्याच्या नावाविषयी पर्याय नाही दुसरा। आणि काही जर नावं असले, ढ नाव निघत असलं किंवा न बाणाचा न निघत असलं, त्याच्यावरून नाव निघत नाही, म्हणून त्याला पर्यायी पूरक नाव पण ज्योतिषांना, पंडितांना, शास्त्रींना विचारूनच ठेवावं लागतं। परंतु असं कोणी काही करत नाही आणि मग 2 नावं ठेवली जातात। एक जन्मनाव तर हे चिटकलेलंच आपल्याला आहे, ते कधीच तुम्हाला मिटता येणार नाही, तो पुरुषाला किंवा स्त्रीला मिटण्याचा अधिकार पण नाही। ते नाव आणि आपण होऊन स्वीकारलेलं नाव, आपण याच्यात लक्षात ठेवा, आपण होऊन स्वीकारलेलं आहे आणि मग आपल्याला जे 2 नावं असतात किंवा 3 नावं तुम्ही तयार करून ठेवलेली असतील तर आपल्याला 2 आणि 3 साडेसाती जन्मात भोगाव्या लागतात। एक जन्मनावाची साडेसाती आणि आपण होऊन ठेवलेली जे नाव आहे त्याचे साडेसाती किंवा तिसरं टोपण नाव असेल तर ती पण साडेसाती। मग तुम्ही जीवन आयुष्यात म्हणता की मला संकट का येत आहे, मला यश का मिळत नाही आहे, मला अपघात का होत आहे, मी आजारी का पडतो आहे, मला नुकसान का येते आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करतात। परंतु कोणीही नावाकडे लक्ष देत नाही। नावाकडे लक्ष देण्याची गरज आहे, ज्योतिषांनी पण याच्याकडे दुर्लक्ष बरेच होते। म्हणून जे काही तुमचं जन्मनाव आहे आणि जन्मनावासून प्रचलित नाव आहे, शालेचं नाव वेगळं आहे, तर हे बघायला हवं ज्योतिषांनी। आता आपण या ठिकाणी थोडंसं बघणार आहोत की नावाची कशी गफलत होते आणि काय होते। आता तुमचं नाव चेतन आहे, जन्माचं नाव, आणि चेतन नाव तुम्ही आवडलं नाही आणि पियुष नाव ठेवलं। आता चेतन आणि पियुष याच्यामध्ये सर्वच बदलते, नाडी बदलते, नक्षत्र बदलते, चरण बदलतात, गण बदलतो आणि जन्मकुंडली पण बदलते। आता चेतन नावाच्या ऐवजीचं आपण उदाहरणार्थ ठेवू की पियुष नाव दिलं तर ही जे कोणी व्यक्ती आहे त्याला आरोग्याच्या समस्या होतील, याच्यामागे शत्रू जास्त लागतील, अपयश येईल आणि मोठ्या प्रमाणावर नुकसानी सोसावी लागेल। विद्यार्थी असेल तर अपयश येईल, अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढेल आणि पास झालं तर कमी मार्क मिळतील।
त्याचप्रमाणे आपण एखाद्याचे पूर्व नाव आहे मुलीचं आणि तिने लीला नाव ठेवलं तर काय निर्माण होईल? याच्यामध्ये तर स्त्रीजन्याचा आपण प्रकार पाहिला तर रक्तसंबंधित त्यांचं आरोग्य असते, त्यामुळे रक्तदोष निर्माण होईल, अपघात भयाची संभावना राहील आणि स्त्रीजन्य जे आजार असतील, गर्भविषयी आजार, मासिक पाळीविषयी आजार, अनापत्य योग असे निर्माण होण्याची संभावना आहे. आता स्त्रियांचं सर्वसाधारण काम हे जे गॅसजवळ असते, चुलीजवळ असते, अग्नीजवळ असते, तर त्याच्यापासूनही धोके निर्माण होण्याची संभावना आहे. आता अग्नी म्हटला तर इलेक्ट्रिसिटीचं बटन असते, मिक्सर असते, ग्राइंडर असते, याच्यातूनही नुकसान होण्याचे, धोका होण्याची संभावना असते. असेच आपलं नाव आहे आणि आपण योगेश नाव ठेवलं तर काय होईल? तर आज ह्या ठिकाणी हे अल्पायुष्य होण्याची संभावना आहे, आयुष्य कमी होईल. विद्यार्थी असेल तर अपयश मिळेल, व्यापार असेल तर चालणार नाही, नुकसान होईल. स्टॉक केलेले असतील तर ते आपल्याला नुकसान विकावे लागतील. अपघाताची भयाची संभावना वारंवार राहील. रक्तदोष, रक्तविकार होण्याची संभावना आहे, उष्णताजन्य विकार होण्याची संभावना आहे, तापट क्रोधी संभावना होईल. आपलं आदित्य जन्म नाव आहे आणि आपण चिरावी नाव ठेवलं तर काय होईल? तर हे वयाने लहान असतील परंतु म्हातारपणासारखे वागतील. आज काम करू, उद्या काम करू, नैराश्य यांच्या जीवनामध्ये येईल. असं असताना म्हातारपण येईल आणि या ठिकाणी आपल्याला पाण्यापासून त्रास होईल आणि इतर विकार आपल्याला जडतील. आता या ठिकाणी आपण केतकी नाव ठेवलं आहे जन्मनाव आणि येवती नाव ठेवलं तर 7.5 तुम्हाला भोगावं लागेल. 7.5 नसताना आणि जर येवती नावाला 7.5 असताना तुम्ही आता समजा केतकी नावाला 7.5 नाही आहे पण येवती नावाला 7.5 आहे. इथे 7.5चे परिणाम अधिक तुम्हाला होतील. दुःख, समस्या ह्या तुमच्या जीवनात उभ्या राहतील. मोहन नाव आहे, मोहन नाव नाही ठेवलं तर सोहन नाव ठेवलं तर 2दा 7.5चा भोग होईल आणि 2 7.5चा भोग हा कधीही चांगला नसतो. आता स्मिता नावाच्या ऐवजी तुम्ही हेमलता नाव ठेवलं मुलीने तर मानसिक पीडा, चिंता, व्यथाला तुम्हाला सामोरं जातील. पाण्यापासून धोका लागेल. गळ्याचं दुखणं, श्वसनाची दुखणे ही निर्माण होतील. पाण्यापासून धोका आहे, घसरून पडण्याचा धोका आहे. विना जन्मनाव आहे आणि तुम्ही रीता ठेवलं, रोहिणी ठेवलं, तारा ठेवलं, रेशमा ठेवलं तर पाण्यापासून धोका. स्त्रीजन्य आजार जे असतात, गर्भाशयाचे आजार होण्याची संभावना राहतील. मासिक पाळीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर राहतील. गर्भविकार होईल आणि याच्याहून अजून एक भयंकर विकार म्हणजे पांढरे कोड निर्माण होण्याची संभावना जास्त आहे. म्हणजे पहा, चुकीचे नाव ठेवल्याने काय परिणाम होतं हे लक्षात घ्या. प्रत्येकाने लक्षात घेण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि हे सर्व मी तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या मार्गदर्शनासाठी, तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या हितासाठी सांगत आहे. पियुष नाव आहे आणि तुम्ही लुमेश ठेवलं तर आपल्याला अल्पायुष्य योग येतील किंवा निरंतर तुम्ही आजारी पडण्याचा योग येईल. कामात यश येणार नाही, अपघात होईल आणि नानाविधीचे संकट तुमच्यावर निर्माण होण्याची संभावना आहे. म्हणून प्रत्येकाने मला एक सांगायचं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. तर तुम्हाला जे काही जन्माने ईश्वराने जे दिलेलं आहे तेच खरं नाव आहे. बाकीची नावं ही खोटे नावं असतात, ते कृत्रिम नावं असतात आणि कृत्रिमता असत्य नावाला जे असतात, असत्य गोष्टीला काहीही सत्यता नसते, म्हणून ते भोग प्राप्त होतात. म्हणून तुम्ही जन्मतः जे नाव आहे तेच ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जन्मतः जर घ आलं किंवा तुम्हाला ते आवडणं आलं, समजा डा आलं, डो आलं, डोचं नाव नसते बहुतेक, ढचं नाव नसते बहुतांशी, न बाणाचं नाव बहुतेक नसते. परंतु न बाणाचं नाव असलं तर नारायण आपल्याला ठेवता येते, पण तसा उच्चारही करायला हवा, तसं करायला हवं. लिहायला काही हरकत नाही. आजकाल वेगवेगळी नावं ठेवली जातात आहे. पूर्वी राम, कृष्ण, सीता, पार्वती, सरस्वती, नर्मदा अशी देवाची नावं ठेवली जात होती. कळत न कळत देवाचं नाव आपल्या मुखी येत होतं, त्याच्यामागे हा येत होता. परंतु आज देवाची नावं ठेवणारी फार प्रमाण अल्प झालेलं आहे. पुनश्च जर आपण नव्या युगाकडे चालत असलो तरी जुनी संस्कृती विसरायला नको आहे. तर आज पुनश्च मला एक तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. तर तुम्ही देवाची नावं जी आहे किंवा जी चांगली नावं आहे किंवा आपल्या आजोबा आजींची जी नावं आहे, पूर्वजांची जी नावं आहे ती आणि ती योग्य असतील तर ठेवायला हवी, हे पण बघायला हवं. तुम्हाला पर्यायी नाव निवडताना पण ज्योतिषाला विचारून ठेवायला पाहिजे. आणि कुंडली ही जन्मतः जन्मक्षणीच करून घ्या, म्हणजे आपल्या जन्मक्षणापासून ज्या काही समस्या निर्माण होतात त्याला उपासना करायला आपल्याला हे होते. कारण निदान झाल्याशिवाय औषध सापडत नाही. म्हणूनच जन्मतःच कुंडली करून घेणं आवश्यक आहे. कार्यक्रम इथेच संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य,
ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझा मोबाईल नंबर आहे 98 500 15 55 8.